हॅलो गाईज, तर आम्ही चाललो आता आई सणा सोराला. 5 minutes later. तर आम्ही फायनली पोहोचलेलो विलेज बॉईज हॉस्टेलजवळ. पप्पा इथं सिक्युरिटी गार्डमध्ये काम करतं. तर आता मी आणि माझी सुंदरी वाट बघतो पप्पाची. आता इकडनं आमची रिक्षा येईल. तर फायनली रिक्षा पोहोचलेली आहे. दोघं उतरली पप्पाला बोलावसाठी. तावऱ्याने इकडं बहिणीच्या डोल्यानं काहीतरी कचरा गेला. बायको इकडं साफसफाई करतं डोल्याची. तर बघता बघता मानवून आई शिरल्या आतमध्ये डायरेक्ट गेटचे. तर फायनली पप्पा एकदम दबंग स्टाईलमध्ये आलेले आहेत. इकडं पप्पाच्या मागं हरचंदा उभा आहे, पण इथं काम करतं. तर आईने इकडं आशीर्वाद घेतला पप्पाचा, फिरायला जायचं आहे म्हणून. तर आईचा बघून इकडं भावासनी पण डोका टाकला पप्पाच्या पायावर. आम्हाला तर चान्सच लागतं पायाभराची. तर सासऱ्याचा आशीर्वाद घ्यायची संधी कशी सोडणार आम्ही. आणि सगळ्यांचा बघून बहिणीच बोलतो मी का मागं राहू, मी पण आशीर्वाद घेईन. शेवटी राहिलो मीच आणि मीनी पण पप्पाचं दर्शन घेतलं. आईला पैसे दिले म्हणून हिनी पण लगे 20 रुपये घेतलं 2 वाराभाव खायला. तर फायनली आम्ही पोचलो पनवेल स्टेशनला. तर बॅगा जेवण आम्ही चाललो असते असती पुरं. आई पुरं आहे, काय कारण नसताना कॅमेरा का बघून आम्ही हसतो. फोटो काढून स्टेटसला ठेवून लोकांना दाखवलं शिव माझ्या कुठे इथं फिरायला. बढिया था गुरु. चला आता फोटो काढून झालेलंच आमचं. आणि आम्ही आता वाट बघतो ट्रेनची. ट्रेन येईल थोड्याच वेळान. तर फायनली ट्रेन आलेली आहे आणि आमची चेहऱ्यावर खुशी बघा, किती खुश आहो मी. चाललंय फिरू. तर इकडे ट्रेन पोहोच पण ना, तर बायको बोलायला लागली मला पण जायचे मला पण जायचे. तर तशी आम्ही चाललेलो ट्रेनमध्ये आणि आता बसलो एकदम सेटल झालेलो आहोत. तर इकडे टाटा बाय बाय करतो आम्ही. चला भेटूया आता, हॅपी जर्नी. तर इकडे बहिणीच बोलायला लागली हात मिळून हॅपी जर्नी करा. तर आम्ही इकडे हात मिळवायला लागलो सगळ्यांचे. तर बहिणीशी हात मिळवायला गेलो तर इकडे पैसे मागायला लागले. तर मी बोललो तिला 150 रुपया देगा. तर त्या सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो. तर लई ऊन लागा होता. तर बायकोनी पदर घेतली डोक्यावर. तर आता इकडं स्वीटी जवळ आलो आम्ही. स्वीटीला जेवण आता निघू घरी. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.